तुम्ही टीईटी 2026 साठी फॉर्म भरत आहात आणि भाषा निवडताना कन्फ्यूज आहात का? मराठी घ्यायची का, हिंदी घ्यायची का, इंग्रजी टाळता येते का? जर तुमच्या मनात हे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुमचा पूर्ण गोंधळ दूर होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी जबडे सर आणि आज आपण पाहणार आहोत टीईटी परीक्षेसाठी योग्य भाषा निवड कशी करावी. मराठी माध्यम, जर तुम्ही मराठी माध्यम निवडले तर मित्रांनो प्रथम भाषा मराठी घ्यावी लागते. त्यानंतर बाय डिफॉल्ट द्वितीय भाषा इंग्रजी येते आणि बाकी सर्व विषय जसे की बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास, गणित हे सर्व विषय मराठीमध्ये असतात. सर्व प्रश्न मराठीत येतात, म्हणजे इंग्रजी टाळता येत नाही. मुद्दा क्रमांक 2, जर आपण हिंदी माध्यम निवडले तर प्रथम भाषा हिंदी आणि द्वितीय भाषा इंग्रजी किंवा मराठी घेता येते. मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी एक निवडता येते. या ठिकाणी आपणास जर इंग्लिश भाषा अवघड वाटत असेल तर या ठिकाणी इंग्रजी भाषा आपण टाळू शकतो. ही भाषा आपल्याला टाळता येते. या ठिकाणी इथे सर्वात तुम्हाला एक मोठा फायदा मिळतो की कठीण वाटणारी इंग्रजी तुम्ही बाजूला ठेवू शकता. मुद्दा क्रमांक 3, जर तुम्ही इंग्रजी माध्यम निवडले तर प्रथम भाषा इंग्रजी आणि द्वितीय भाषा मराठी ही निवडता येते. बाकी प्रश्न मराठी प्लस इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असतात. इंग्रजी मजबूत असेल तरच हा पर्याय घ्या. मुद्दा क्रमांक 4, जर तुम्ही उर्दू माध्यम निवडले असेल तर प्रथम भाषा उर्दू आणि द्वितीय भाषा इंग्रजी किंवा मराठी आणि इतर प्रश्न उर्दू आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये असतात. जर तुम्हाला इंग्रजी अवघड वाटत असेल तर सरळ हिंदी माध्यम निवडा. प्रथम भाषा हिंदी आणि द्वितीय भाषा मराठी निवडा. यामुळे तुम्ही इंग्रजी पूर्णपणे टाळू शकता. आणि महत्त्वाचे म्हणजे टीईटी ही फक्त पात्रता परीक्षा आहे. भाषा निवडल्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण येत नाही. जसे आपण सीटीईटी हिंदीमध्ये देतो तसेच हे देखील आपण हिंदीमध्ये देऊ शकतो. त्यामुळे कोणतीही भीती मनामध्ये न ठेवता आजच निर्णय घ्या आणि इंग्लिश भाषा टाळायची असेल तर बिनधास्तपणे टाळा. इंग्रजी टाळायची असेल तर हिंदी माध्यम बेस्ट आहे आणि हा निर्णय तुमचा स्कोर वाढवू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. टीईटी परीक्षेच्या तयारीसाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर खालील नंबरवर 9822460802 या नंबरवर फक्त आपण व्हॉट्सअप मेसेज करायचा. टीईटी असा व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आपणास टीईटी परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल आणि टीईटी परीक्षेची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया
अशाच उपयुक्त व्हिडिओसह.